असं ग्राउंडवरती मुलांचे 200-250-300 मुलांच्या समोर बोलला असं, पण असं स्टेजवरती येऊन कधी डेअरिंग केलेलं नाही बोलायला. पण आज बोलतोय, जर काही चुकलं तर माफ करा दे. पण मी एवढंच सांगतोय, म्हणजे मी 2019 पासून फक्त आर्मीसाठी लढतो एवढंच. मी पोलीसचा ना कशाचाच फॉर्म भरला नव्हता 2019 पासून. याच्यातले काय आमच्या गावातली पण मुलं आहेत. 2019ला मी पहिल्यांदा भरती मारली होती. 100 मार्काचं फिजिकल होतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या गावातले 2 मुलं होते, अजून मी एक आणि अजून एक होता. त्यांनी पण एक त्याची गुडपर्ची होती. आणि माझं 17.5 वय असेल. 17.5 वयात मला काहीच कळत नव्हतं भरती म्हणजे काय. मला असं वाटलं रनिंग काढली म्हणजे आपण कायम भरती झालोतच. मी रनिंग काढली, मेडिकल फिट झालो. गावात जसं आलो तसं लगेच गाडीवरती लगेच आर्मी नाव बिव टाकलं. लगेच जसं काय मी फायनल झालंच माझं सिलेक्शन. त्याच्यानंतर 9 महिन्यांनी आमचा पेपर झाला कोविड-19 9 महिन्यांनी पेपर झाल्यानंतर पेपरला मला मार्क कमी पडले. जो गुडवाला होता त्याचं सिलेक्शन झालं, मी राहिलो. आणि सगळ्यात गावाला असं वाटलं याने आधीच नाव टाकलंय, सगळ्या गोष्टी केल्या आणि याचं सिलेक्शन झालं नाही. सगळ्यात मोठा मला पश्चाताप तो झाला. त्याच्यानंतर कोविड-19 आला, आर्मीची भरती निघली नाही 2-3 वर्ष. 2022ला परत भरती झाली. बघा अग्निवीर त्या वर्षीपासून चालू झालं. रावरीला आमची भरती झाली. तिथं मी एक्सलंट पर्ची मारली, सगळ्या गोष्टी केल्या. पण तिथं NCC वाले सगळ्यात जास्त मुलं तिथं झाली भरती. आणि मागल्या वर्षी 2024ला मी बेळगावला भरती मारली होती. TAची वॅकन्सी कमी होत्या, तिथं माझी गुडपर्ची बसली. आणि मी आलो नगरला आलो. मी ग्राउंड घेत होतो, तुम्हाला माहिती असेल सगळ्याला. पण विषय असा झाला, मला स्टाफला 127.12 मार्क होते काहीतरी वरती. आणि 127.12 मार्क असून मी सगळं मला माहिती होतं माझं होणार आहे, कारण की ग्राउंड बिउंड एकदम चांगलं होतं मस्त. पण सर मला आधीच सांगायचे, म्हणजे अनुभव खरं म्हणजे पुढच्या ज्या माणसाने अनुभवलं त्याचं खरं ऐकलं पाहिजे. आपण तेव्हा कळलं होतं. ते मला सांगायचे, अरे तू वरडू नको किंवा तू तुझ्या लाईफचं बघ, आत्ताचं बघू नको. 10-5 हजाराचं किंवा आता हे करण्याचं ते बघू नको, तू पुढचं लाईफचं बघ. मला सरांनी सांगितलं होतं. आणि मी तिथं ग्राउंड घ्यायचो, ते करायचो. माझं ग्राउंड मस्त तगडं होतं, ग्राउंडचा विषय नाही. पण जे मी वरडायचो, जे मी म्हणजे वर्कआउट घ्यायचो, वर्कआउटला बोलायला तुम्हाला माहिती आहे पूर्ण दम बॉडी तुमकत जातो. त्याच्यामुळे माहीत जेव्हा मी आमचं ग्राउंड झालं स्टाफचं, पुण्याला ग्राउंड दिलं. मी ग्राउंड 17 मिनिटं आणि 40 सेकंदात 5 किलोमीटर तिथं मारलं होतं. पण विषय काय झाला, माझी चेस्ट नॉर्मल बसली. पण मी चेस्टमध्ये माझी फुगली नाही. चेस्ट 2-3 वेळेस चान्स दिला त्यांनी, पण चेस्टमध्ये मी अनफिट झालो. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. सगळ्यात मोठं माझ्यासाठी म्हणजे सगळ्यात मी तिथं असं वाटलं होतं मला, हे बिरती सगळं सोडून आपण आपलं जीवन संपायला पाहिजे. मला असं म्हणजे तो दिवस जर आठवला, मी 2 दिवस रडत होतो. रडताना मी सरला फोन केला, फेल झाल्या. त्याच्यानंतर सर लगेच मला काय म्हणले, जाऊ दे तुझ्या नशिबात काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल. ही गोष्ट स्टेजवर बोलून सांगतो. ते मला म्हणले होते तुझ्या नशिबात काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल. त्याच्यानंतर मी 8 ते 10 दिवस ना भरती, मी घरच्याला डायरेक्ट सांगितलं होतं मी आता कोणतीच भरती काय करणार नाही. त्याच्यानंतर परत घरच्यांनी सांगून ते करून म्हणजे परत TAची ॲड पडलेली होती 4-5 महिन्यांनी. मग मी ठरवलं आता नगरला तवाच जाणार आहे मी. त्याच्यानंतर मी खरं सांगतो टेजवर उभा आहे. मी नगरला गेलो नाही ना, मी कोणत्या गावाला गेलो नाही. मी फक्त रात्री 2 आणि 2:30 वाजता मी ग्राउंडवरती जायचो. त्याच्यासाठी फक्त मी इंस्टाग्रामचा सपोर्ट घेतला होता. कारण की मी असं समजायचो, पब्लिकला जर बोलून दाखिलं तर आपण ते जिद्दीने करणार आहेत. मी डायरेक्ट जाऊ बेळगाव या सिकंदराबादला मला भरतीला जायचं होतं. मी आदल्या दिवशी 2 दिवस आधी सांगितलं होतं. मला माहिती आहे टी आर्मीची भरती सांगून मारणं एवढं सोपं नाही. पण मी म्हणलं जर सांगून पब्लिकला जर सांगून आपण हे केलं तर जिद्द राहील आपल्याला. राऊंडला कोणच्याच थांबणार नाहीत आपण. मी आदल्या दिवशी व्हिडिओ बनवून सांगून मारले होते. आणि विषय असा झाला की सरने मी ग्राउंड मारल्यानंतर सरला मी कॉल केला. सर म्हणले तू ग्राउंड चांगलं झालं, भेटायला आलतो तुम्हाला माहिती असेल. सरला मी भेटायला आलतो ग्राउंडवरती, तुमचा पेपर चालू होता तेव्हा. सर मला म्हणले तू ग्राउंड एकदम चांगलं झालंय, तू आता पुढं इकडं तिकडं फिरण्याच्या याच्यात पडू नको, प्रॉपर एकदम अभ्यास कर. आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, याच्यावरती कोणताही सुटेबल राहत नाही. तुम्हाला जर खरंच नोकरी पाहिजे असेल ना, दोन्ही पण गोष्टी पाहिजे. नुसतं तुमचा अभ्यास असून किंवा क्लास असून नाही तर तुमचे ग्राउंड असून, या दोन्ही जर गोष्टी मॅनेज असल्या तरच ह्या जगात तुम्ही म्हणजे पुढं तरी दिसू शकता. एवढं कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्रात वाढलेलं की कोणत्याही तुमची पोस्टला असेल तर कॉम्पिटिशन आहेच. ते स्टाफ असो, आर्मी असो, कोणतंही असो. आणि मी सांगतो नगरमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात कमी वेळात प्रगती करणारी तुमची अकॅडमी, मी खरं सांगतो. खोटं बोलत नाही तुम्हाला. इंडियन आर्मी मध्ये एवढे सर बोलते, मला तर वाटतं 50+ काहीतरी सिलेक्शन एका वर्षात देणं एवढं सोपं नाही. खरं सांगतोय, पेपरची तयारी करून कुणी घेतं पण त्याला तो वाजता तोच लागतो ज्याच्यात खरं दम आहे. आणि तो वाजता प्रॉपर
वाड्या पार्क वरती कुणीच इतकं 2 वाजता असून तुम्हाला प्रॉपर एवढं कुणीच ग्राउंड घेत नव्हतं, एवढे सर घ्यायचे. खरं सांगतो तुम्हाला, खोटं मी बोल. आणि मी जेव्हा इथून अकॅडमी सोडून म्हणजे गेलतो अभ्यासासाठी दुसरीकडे, तर तेव्हा मी सगळ्या माझ्या म्हणजे मित्रांना त्यांना सांगितलं होतं फक्त जायचंय तर शिवरक्षक मध्येच जायचं जर फौजी व्हायचं असेल. आणि आज ते त्यांचे ग्राउंड आले ते 15-20 दिवसा ते आज फौजी तेवढं लक्षात ठेवा. ते अजून आपण इथं सत्काराला पण आले असतील. त्याच्यामुळे सांगतोय तुमचे काय एवढे वय नाही, तुमच्या अग्निवीर मध्ये तुमचं बसत असेल बऱ्याच पोरायचे यात नवीन नाही. तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या वरती सर टी असेल, अग्निवीर असेल, पोलीस असेल, स्टाफ असेल, वनरक्षक असेल, कशा ना कशा तरी तुम्ही भरती होता ना. जर इथं टिकून राहिला तर मी एवढा तुम्हाला शब्द देतो. कारण की तुम्हाला एवढं मार्गदर्शन करणारं नगरमध्ये कुणीच नाही. मी सांगतो 2 वाजता तुमच्या समोर येतो. असं तुम्ही एखाद्या कोणची अकॅडमी पाहिले का तिथं 2-2 वाजता येतात आणि प्रॉपर तुम्हाला खरं गोष्ट सांगतो मी 500-600 किंवा 200-150 मुलं 1 वाजता सांभाळू शकत नाही. त्याला प्रॉपर जे मुलं टॉपर आहेत त्याच्यापर्यंत वाजतात जाईल, पण जो मुलगा मागे राहतोय त्याच्यापर्यंत जर लक्ष द्यायचं असेल तर प्रॉपर 2 वाजताच पाहिजे. आणि ते तुम्हाला फक्त शिवरक्षक मध्ये मी एवढं सांगतोय. तुम्हाला जर टिकायचं असेल, वर्दीर पाहिजे असेल या वर्षी 2026-27 मध्ये, तर तुम्हाला प्रॉपर इथं वेळ द्या. तुमच्या आई वडिलांचे तुम्हाला जेव्हा असं निराशा वाटेल तेव्हा तुमच्या आई वडिलाचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. तुम्हाला कधीच थकावा आणि कधीच तुम्हाला राऊंड मारताना असेल किंवा झोप जर येत असेल लॅबमध्ये, कधीच तुम्हाला जिंदगीत झोप येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि मी एक शायरी सांगतो तुम्हाला, एवढं लक्षात घ्या. जर तुम्ही कधी हारलात, 1-2 मार्कावर राहिलात किंवा थोडेफार मार्कांनी कमी पडलात, ती शायरी आठवायची. तुम्ही जिंदगीत कधी तुम्ही निराशा होणार नाही. तर शायरी ऐका. रख हौसला हो मंजर भी आएगा, अरे रख हौसला हो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे रख हौसला हो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा.